स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट वाटाणा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। पण वाटाणे भात बनवणार आहोत तर त्यासाठी इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी घालून घेऊयात। जिरे घालून घ्यायचे आहेत, 1 ते 1.5 चमचा छोटा आहे घालून घेऊयात। इथे खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, मोठी विलायची घेतलेली आहे, तमालपत्र आहे। अगदी कमी प्रमाणातच आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हिंग थोडासा घालून घेऊयात। सोबतच इथे आपल्याला एक कांदा मोठा मी बारीक असा उभ्या स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। दररोज भात खाऊन कंटाळा येत असेल तर थोडासा वेगळा प्रकार म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकार भाताचे करतच असतो। आता आपण हे कांदा 1 मिनिटभर छान असा परतून घेऊयात। इथे मी वाटण एक बनवून घेतलेला आहे, व्हिडिओ आलेला नाही आहे त्याचा। सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे, याचं वाटण बनवलेलं आहे। इकडे आपला कांदा परतून होत आहे। यामध्ये आता 1 टोमॅटो मी उभ्या स्लाइसमध्ये असा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊयात आपण। तो देखील व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो आपलं परतून होत आहे, तोपर्यंत आपण टोमॅटो आपला हलकासा परतत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये हे वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वाटण पण यामध्ये। आता आलं लसूण हे कच्चंच आपण वापरलेलं आहे, त्यामुळे एक 2 ते 3 मिनिट आपण हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण घेतलेला तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। आपलं वाटण 1-2 मिनिटं छान असं परतलेलं आहे। यामध्ये इथे अगदी थोडेसे मी काजूचे तुकडे घेतलेले ते घालून घेऊयात। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। व्यवस्थित मिक्स करूयात। आता यामध्ये आपण मसाले काही घालून घ्यायचे आहेत। इथे हळद घेतलेली आहे, 1 चमचा छोटा हळद घेतलेली आहे। धना पावडर घालूयात थोडीशी, 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे। लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। 2 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, पण त्या कमी तिखटवाल्या होत्या। इथे 1.5 चमचा मी घालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लाल तिखट, हळद, धणे पावडर घातलेली आहे। सोबतच इथं आपण किचन किंग मसाला घेतलेला आहे, मी इथे 1 चमचा आपण घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य। मीडियम गॅसवरती आपण हे सर्व परतून घेऊयात। व्यवस्थित परतत आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 बटाटे मी कट करून घेतलेले आहेत, त्याची साल काढून। तुमच्याकडे जर गाजर असेल, बीन्स असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता। पण मी वाटाणा भात दाखवणार आहे तर जास्त काही घालणार नाही, फक्त एखादा बटाटा, 1 ते 2 असे छोटे बटाटे कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला नसेल घालायचे तर नाही घातले तरी देखील चालेल। आता मध्ये आपल्याला मटार देखील घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। खूप छान वास येत आहे, वाटण परतून झालं ना, वास खूप छान। ताजं वाटण बनवून मी घालायचं, कोणतीही भाजी असू द्या, काही असू द्या, म्हणजे भाज्या किंवा भात काही असू द्या, आपण बनवू द्या, खूप छान टेस्टी चवदार बनून तयार होतात ताजं वाटण करून घातलं की। आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं होतं, ते घालून घेऊयात आपण। आणि 1-2 मिनिट साधारणतः आपण हे बटाटा आणि मटार आहे तो परतून घेऊयात। हे छान असं परतून झालेलं आहे 2 मिनिट साधारणतः। आता यामध्ये मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो घालून घेऊयात। तुम्हाला जर बासमती घालायचा असेल तर तुम्ही बासमती घ्या, किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरायचा असेल तर तुम्ही इथे तो वापरू शकता। आपल्या आवडीनुसार आपण इथे तांदूळ वापरायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तांदूळ देखील आपण या मसाल्यामध्ये छान असा 1 मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे, खूप जास्त पण हे करायचं नाही। आता इथे आपण 1.5 फुलपात्र मी तांदूळ घेतलेला होता, तर त्यासाठी इथे 2.5 ग्लास असं पाणी घेणार आहोत। या ग्लासने मी 2.5 ग्लास बरोबर पाणी घालणार आहे। 1 ग्लास आणि इथे हे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात। आता कढईमध्ये वरतीच करणार आहे, तर त्यासाठी
जेवढं प्रमाण घेतलं आहे त्यापेक्षा थोडंसं 1 ग्लास पाणी आपण जास्त घालायचं आहे. हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात. मिक्स करायचं आहे. आता याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर आपण गॅस बारीक करायचा आहे. इथे आपण झाकण ठेवून बारीक गॅसवरती छान असा आपला भात आपण शिजवून घेतलेला आहे. पाहू शकताय खूप छान आपला असा भात बनून तयार झालेला आहे. गॅस बंद करूयात. बहिणींनो, तुम्हाला ही वाटाणे भातची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.